नमस्कार, आपण पाहत आहात लोकनायक न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित जनता कन्या विद्यालय येथे इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थिनींसाठी अभ्यासाचे तंत्रज्ञान या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींवरील तणाव दूर व्हावा, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, एकाग्रतेचे महत्त्व, विषयानुसार अभ्यासाची पातळी, सकारात्मक व आनंददायी वातावरणाची निर्मिती तसेच लक्ष केंद्रित अभ्यास पद्धती याविषयी या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लोक विद्यालय तळोधी बाळापूर येथील सहाय्यक शिक्षक संतोष नन्नावार सर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। नन्नावार सरांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे विद्यार्थिनींना अभ्यासातील एकाग्रता, वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगितले। तसेच करिअरच्या विविध वाटा व उपलब्ध संधी याबाबतही मार्गदर्शन केले। विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करत त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या। या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमधील परीक्षेची भीती दूर होऊन उत्साही आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.पी. मिश्रा मॅडम होत्या। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक श्रीकांत जाधव सर, परीक्षा प्रभारी सतीश नरडंगे सर तसेच सतीश मेश्राम सर उपस्थित होते। या प्रसंगी नन्नावार सर यांच्या शैक्षणिक कार्याचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार श्रद्धा गायधने यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक आशिष राहुल, सुशील कांबळी, अतुल मेश्राम, वीरेंद्र जाधव, सुमित राजूरकर, सोनाली दांडेकर, सुषमा रोहनकर, जया नाहने, पूजा तलमले तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकनायक न्यूज। रोशन खानकुरे। पण तुमच्या आन्सर जर बरोबर असलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की आपले जे आपल्यामध्ये ज्या काही टेक्निक्स आपल्यामध्ये अंगीकृत करायचे आहेत, म्हणजे जुने जे गेले ते जाऊ द्यायचे, पण आता मला या 1 महिन्यात माझा अभ्यास परफेक्ट करायचा आहे आणि मला परफेक्ट करून परीक्षेला सामोरे जायचं। जे खूप मागे पडलेले आहेत तर त्यांनी पण चिंता करू नका। 1 महिन्यात खूप सारा अभ्यास असतो, फक्त 4 ते 5 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल मिनिमम। 4 ते 5 तास मिनिमम। आता 4 ते 5 तास करत असताना तुम्हाला मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक द्यायचा, ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करा त्याच्यामध्ये। आलं लक्षात? म्हणजे 6 तास तुम्हाला असे पकडायचे आहेत, 5 तास अभ्यासाचे आणि 1 तास रिलॅक्सेशन। टीव्ही जिथे आहे तिथे अभ्यास करायचा नाही, मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करायचा नाही, हा खूप घातक आहे। आपण स्वतःहूनच काय करतो, अरे माझा मेसेजचा आवाज आला, अरे कोणतरी मला मेसेज केला असेल, ते विसरून जायचं। हा जो डबडा आहे ना समोरचा, हा काही कामाचा नाही, आपलं कॅरियर डाऊन करण्याचा प्रयत्न करतो। आता थोड्या वेळाने आमच्या विद्यालयात कार्यशाळा झाली सायबर सिक्युरिटी नावाची, ठाणेदार येऊन गेले, त्यावेळेस तो विषय निघाला की मुलांचं त्यांनी सांगितलं, एक ग्रॅफ सांगितला एसपी ऑफिस मध्ये, त्यांनी जे मुलं अभ्यास करत नाही त्यांचं ग्रॅफ डाऊन कशामुळे झालं तर या मोबाईल